तर आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम आहे असं महत्त्वाचं वक्तव्य केलंय संजय राऊतांनी। आमची भूमिका अजूनही सकारात्मक असल्याचं राऊतांनी सांगितलंय। तर आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची भावना मी जाणतो असं राऊतांचं म्हणणं आहे। मनसे आणि शिवसेनेच्या युतीसंदर्भात राऊतांनी पुन्हा एकदा मोठं आणि सूचक विधान केलंय। आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो। दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत। हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत, ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केलेलं आहे। काँग्रेस बरोबर नेलं, राष्ट्रवादी बरोबर नेलं आणि काय वाटोळं झालं हे आपण पाहिलंय। आता माझं त्यांना म्हणणं आहे, त्यांच्या सोबत काँग्रेस आहे, त्यांचं मत काय आहे या युती संदर्भात, आता ते काँग्रेस बरोबर राहणार आहेत का हे पहिलं त्यांनी जाहीर करावं आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर राहणार आहे का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।